माय बाई काय झालं माय नाताले काऊन लढून राहिला हा? आले आले लढू नाही काय झालं मा पिल्लू? माय हो याला तर ताप आली. हच्ची माय याला सर्दी बी झाली. पापा खोकला बी आहे. पहिलेच तर भारतामध्ये कोणता तरी व्हायरस आला म्हणते ते, आणि या पोराचा बाप पहिलेच विदेशातून आला. माय यानं व्हायरस बिरस आणले का आपल्या घरात? आणि त्यात हे पोरगं बी बिमार पडलं. लक्षणं बी मला तसेच दिसू राहिले, सर्दी ताप खोकला आहे ना. याच्या माईले काळजी आहे का? मस्त नवऱ्याला घेऊन शॉपिंग करायला गेली ते. हा काळजी पाहिजे जरासं. पोरगं इकडे लढू राहिलं, त्याला ताप आली खोकला झाला बिमार आहे, काही काळजी नाही माईले. मस्त गेली शॉपिंगला नवऱ्याला घेऊन डीमार्ट मध्ये. थांबे बाबू लढू नको, मी ना सविता काकूले बोलावून आणतो. हा मला सवितालेच बोलावून आणावं लागेल. किमान ते दवाखान्यात असते तर तिला किमान माहित असेल लहान लेकराचं की कोणत्या गोळ्या द्या लागतात काय द्या लागते त्याला. तर लढू नाही मा पिल्लू, थांबा मी काकूले बोलावून आणतो. झोप मा पिल्लू, हा झोप झोप तू. मी आता काकूले बोलावून आणतो, झोप मा. मी काही लाडक्या बहिणीचे पैसे तुला देणार नाही. तुझ्याकडून जे होईल ते करून घे. थोडे 1500 रुपये महिना भेटते तुले, आणि तू कशी देशील नाही मला? 1500 रुपयातले 500 रुपये महिना तर नवऱ्याला देत जाय. डायरेक्ट तुला 1 रुपया बी देणार नाही. तुला काय काम आहे बेवडे? काव सविता काय करू राहिली? काही नाही काकू अशीच बोलून राहिली होती. या ना. काय म्हणता काकू, कसं काय चक्कर मारला आमच्याकडे? काही नाही व 5-10 मिनिटं माझ्या घरी चालतं का? काहू ना काकू? अहो माय नाताची तब्येत लय खराब झाली. त्याला लय ताप आला, सर्दी खोकला बी आला त्याला. जराशी चालतं का? त्याला पाहतं का तू जरासं काय झालं तर? अहो माय काय झालं त्या तब्येतीले? काल तर चांगला होता. कालच चालतो तो साखरे मागायला माझ्या घरी. सगळं सांगतो, चाल तू माझ्या घरी पहिले. बरं बरं चला चला. बरं झालं नेलं काकून. भली डोसका खाऊ राहिली होती मगापासून. तिचे पैसेच चोरून घेतो माझ्या लाडक्या बहिणीचे. पाहिना माय सविता आले, ताप बी आला, सर्दी बी झाली, खोकला बी झाला नाही आले. हवं माय लयच ताप आला याले तर. हाव ना. मला वाटते काकू याले ना तो HMPV नवीन व्हायरस आहे ना तो झाला वाटते. लय भयंकर व्हायरस आहे तो, कोरोनापेक्षाही लय भयंकर. चीनहून आला म्हटलं तो व्हायरस, आणि धीरे धीरे माहिती का आता आपल्या पूर्ण भारतात पसरून राहिला. आपल्या नागपुरात बी 2 केस सापडल्या, कर्नाटकमध्ये बी 3-4 केस सापडल्या. आता तर म्हणते 7 केसेस झाल्या म्हणते पूर्ण भारतात. अहो माय काय सांगू राहिली? तोच व्हायरस झाला असेल का मग माझ्या नाताले? अहो 100% तोच व्हायरस झाला तुमच्या नाताले. कारण की त्या व्हायरसमध्ये असेच लक्षणं दिसतात. कारण तो व्हायरस सगळ्यात जास्त लहान लेकरावर अटॅक करते. तर 100% तेच वाटून राहिलं लक्षणं पाहून याचे की तुमच्या नातवाले तो HMPV व्हायरसच झाला. अहो पण माझ्या नाताला काही याच्यामुळे होणार तर नाही ना? ते काही मला माहिती नाही, पण मी टीव्हीवर बातमी ऐकलेली आहे की तो व्हायरस कोरोनापेक्षा बी लय घातक आहे. टीव्हीवर त्यानं हे सांगितलं की चीनमध्ये सगळ्यात लहान लेकराले हाच व्हायरस झालेला आहे. माय मग मी आता काय करू? याला दवाखान्यात घेऊन जाऊ का? पहा काकू तुम्ही आता घेऊन जा, पण मला काही जास्त याची माहिती नाही. पण टीव्हीवर तर त्याच बातम्या चालू आहे व्हायरसच्या. या टीव्हीवर तर पूर्ण त्याच्याच बातम्या दाखवून राहिले, आणि तो भारतात बी आता व्हायरस पूर्ण धीरे धीरे वाढत चाललाय. सांग बरं बाई तू, माझ्या नातू तर अजून 5 वर्षाचा आहे. त्यानं काय पाहिलं जग? अजून लग्न नाही झालं, काही नाही. त्यानं काय जग पाहिलं अजून? अरे बापले काय झालं मला? कोणती बिमारी झाली मला? माझी आजी काऊन लढून राहिली? मला तर काही समजून नाही राहिलं बहीण. आता त्या व्हायरसमुळे माझ्या नाताचं काय होईल काही कळून नाही राहिलं मला. आता तू तर सांगते की तो कोरोनापेक्षा बी लय घातक व्हायरस आहे, तर मग माझ्या 5 वर्षाचा नातू कसा लढेल त्याच्यासोबत? तो काकू तसं मी नाही सांगून राहिलो. टीव्हीवर जे येऊन राहिलं की नाही बातम्या, त्या बातम्यात सांगून राहिलं म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली तशी. आता ते टीव्हीवर दाखवून राहिले म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली. मी काय मनानं सांगून राहिली तुम्हाला बाई? हाव ना बाई, मी तेच बोलून राहिली ना. मग ते काय टीव्हीवर खोटं बोलत असतील? त्याचं मोठं केलं मी माझ्या नाताले, अंगा खांद्यावर खेळवलं मी त्याला, 5 वर्षाचं केलं. आता त्या व्हायरसमुळे सारा त्याचा धिंगाणा होईल का? मला तर काही समजत नाही सविते, काय करू मी आता? तू तर म्हणून राहिली की कोरोनापेक्षा बी लय खतरनाक व्हायरस आहे. तूच सांग आता कोरोनात किती लोक मेले बरं? हाव ना मग मी तेच म्हणून राहिली ना. या व्हायरसमुळे जर तुमच्या नाताची तब्येत जास्त झाली आणि त्याला काही बरं वाईट झालं तर मग बापले म्हणजे मी मरून जाईल का? मी काय म्हणतो काकू, तुम्ही एक काम करा, याला दवाखान्यात घेऊन जा पहिले लवकर. डॉक्टरला दाखव, डॉक्टर इंजेक्शन गोळ्या देईल, ते काय म्हणतील ते तसं करा तुम्ही. मग थांब, माझ्याजवळ एक डॉक्टरचा नंबर आहे, त्याला फोन लावतो आणि विचारतो त्याला. त्यांना जर म्हटलं की दवाखान्यात भरती करून घ्या तर मग त्याच्याच दवाखान्यात भरती करून घेतो. बोलो बाई, कशी काय आठवण काढली भावाची? मी काय म्हणतो भाऊ, माझ्या नाताची तब्येत लयच खराब झाली आहे. त्याला सर्दी खोकला ताप आला. तुम्ही येता का घरी? बरं टेन्शन नको घेऊ बाई, येतो मी तुझ्या घरी. बरं ठीक आहे ना, ठेवते मी फोन, ये मग लवकर. डॉक्टर तुमच्या ओळखीचा आहे वाटते? अहो ओळखीचा म्हणजे माझ्या भाऊचा आहे दूरचा. तो म्हणते तो पाहतो म्हणते चेक करून काय आहे तर, आणि तो जसं सांगेल मग तसं करू आपण. बरं आहे ना, येऊ द्या मग त्याले. तुमचाच भाऊ डॉक्टर म्हणल्यावर मग आता काही टेन्शनचं काम नाही. खरं खरं सांगेल आपल्याला तो काय झालेले. अहो मग माझ्या भाऊला चांगला आहे, एका फोनवर येते म्हटलं आमच्या घरी काही काम असलं की. बोल बहीण, काय झालं माझ्या भाषाले? कुठे आहे माझ्या भाषा? अहो ये भाऊ, हे इथं पलंगावर झोपेला आहे, ये ना. पाय बरं त्या भाषाला लवकर काय झालं तर. फिकर नॉट बहीण, मैं आया हूं ना अभी, मैं करता उसका इलाज, तुम बाजू में सडको. ताप आहे आले, सर्दी बी दिसू राहिली. मी काय म्हणतो बहीण, कधीपासून तब्येत खराब आहे याची? 2-3 दिवस झाले म्हटलं भाऊ त्याले. तो काही खाऊन नाही राहिला, पिऊन नाही राहिला, बिस्किट बी नाही खाऊ राहिला, दूध बी नाही पिऊ राहिला. हा, आणि आता त्याला लय ताप झाली, एकदम गरम झालं त्याचं. काय झालं असेल भाऊ त्याले? तसं मी त्याला चेक केलं, ताप तर दिसून राहिली मला त्याले. पण मी म्हणतो की तू याला हॉस्पिटलमध्ये घेऊन ये, म्हणजे याला चांगलं मला अजून चेक करता येईल. आणि एक मला असं बी वाटू राहिलं की याला HMPV व्हायरस झाला, कारण HMPV व्हायरस सारखे त्याची लक्षणं दिसू राहिले. काय? कारण सर्दी खोकला ताप नाक वाहिणे
डोकं दुखणे हे सर्व लक्षण त्या HMP व्हायरसचेच आहेत. जसे कोरोनाचे होते तसेच याचे बी आहेत. आणि कोरोनापेक्षा बी लय घातक आहे. बापरे, काय सांगता भाऊ, तोच व्हायरस झाला का माया नाताले? हा काकू, मी तुम्हाला केव्हाची तेच सांगून राहिले, पण तुम्ही काय ऐकून नव्हते राहिले माय. हो ना बाई, मला काय माहित असं होऊन जाईल माया नाताले. ओय बहीण, पण तू रडून काऊन राहिली? काय झालं तुले? रडू नाही तर काय करू भाऊ, तू असं सांगितलं की तुझ्या नाताला HMP व्हायरस झाला म्हणून. व्हायरस लय डेंजर आहे म्हणते. चीनमध्ये लेकरं मरून राहिले म्हणते त्या व्हायरसमुळं. काय म्हणता बाई, कोण सांगितलं तुला अशा फालतू अफवा? हा व्हायरस नॉर्मल आहे. काही लोकांच्या अफवा वगैरे ऐकत नका जात जाऊ. हा व्हायरस जुना आहे, लय 60-65 वर्ष झाले आले. पण मी तर ऐकलं की हा व्हायरस लय भयंकर आहे. बरं, टीव्हीवर ऐकलं का मग तुम्ही बातमी? हे हो, टीव्हीवर असं सांगून राहिले की लय भयंकर व्हायरस आहे कोरोनापेक्षा बी. नाही हो बहीण, काही घाबरू नका. या व्हायरसमुळे काही होत नाही, आपल्याला काही जीव जात नाही. फक्त हा नॉर्मल सर्दी खोकला तसा व्हायरस आहे. काही घाबरण्याचं काम नाही, कारण की नॉर्मल व्हायरस आहे. हा सगळं नॉर्मल आपल्याला सर्दी खोकला होते तसंच होते. फक्त या व्हायरसमुळे मृत्यूचे प्रमाण लय कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही काळजी करायची गरज नाही. हो का? आपण ती टीव्हीवर तर लय काही भयंकर दाखवतात भाऊ, की लय भयंकर व्हायरस आहे हा. नाही हो बाई, काहीच होणार नाही तुझ्या नाताले. तू काही टेन्शन घेऊ नको. हा व्हायरस झाला बी ना तर आपल्याला माहित बी पडत नाही. तो व्हायरस होते बी, आपल्या अंगातून निघून बी जाते, तरी आपल्याला माहित पडत नाही. त्याला काही औषध गोळ्या देतो नॉर्मल सर्दी खोकल्याच्या. पाहिजे ना तू 10 दिवसामध्ये टन उड्या मारील. अव माय, काहीच होणार नाही का मग माय नाताले? हो, या व्हायरसची विषाणू वेगानं पसरत नाही, त्यामुळे हा लवकर लोकांना होत नाही आणि 4-5 दिवसात हा व्हायरस बसून जाते. अरे भाऊ, पण ते टीव्हीवर तर काही बी सांगून राहिले की ते लॉकडाऊन परत लागेल. सांगू द्या ना बाई, ते काय टीव्हीवाले तर काही सांगतात. बातम्यावाल्याला काय असते, TRP वाढला त्याला पैसे येतात, त्याच्यामुळे ते काही सांगतात. आता कसं, जेवढी TRP वाढील तेवढे पैसे त्याला भेटतात, त्यामुळे ते काहीही सांगतात लोकांले. हे न्यूज चॅनलवाले लहान लहान लेकरं, म्हणजे जे आपल्या भारताचं भविष्य आहेत पुढे, त्याला हे घाबरून टाकतात. जेवढे लोक कोरोनानं मेले नाही ना, तेवढे लोक कोरोनाला घाबरूनच मेले. त्यासाठी काही घाबरायची गरज नाही, पण आपण स्वतः सतर्क राहायचं बस. मी काय म्हणतो मामा, मला काही होणार नाही ना? अरे नाही रे भाषा, तुले काय होईल? तू तर माझा स्ट्रॉंग भाषा आहेस बा. नॉर्मल सर्दी खोकला तर झाला तुले, 5-6 दिवसात बरा होऊन जाशील तू. चांगला झाला की मामाच्या घरी येशील की नाही तू? हो येईन ना मग, मला तर लय आवडते. हो भाषा, आणि अजून आपल्या गावात लग्न बी आहे. मस्त आल्यावर मग मामाची पोरगी पटवली आहे, गाण्यावर नाचजो बी. चाल बाई, जातो मी आता. मला जरा पेशंट आहेत लय मोठे. दवाखान्यात येईल तर मला त्यालाही तपासायचं आहे. तू काही काळजी करू नको, काही झालेलं नाही आहे याले, आणि हा 5 दिवसात बरं होते. तसं तू याले उद्या दवाखान्यात घेऊन ये. दवाखान्यात येताना याच्या तोंडाला मास्क बांधून आणजो. याला लहान लेकरं याच्याजवळ फिरू देऊ नको, आणि याला गर्दीतून आणू नको, ठीक आहे? कारण आपल्यामुळे दुसऱ्याला बी त्रास झाला नाही पाहिजे. आपल्यामुळे हा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात बी गेला नाही पाहिजे. याची आपण काळजी घ्यायची, सतर्क राहायचं, सावधानता बाळगायची. आता जरी आले हा व्हायरस झाला, पण हा दुसऱ्याला होऊ नये म्हणून याची काळजी तुम्ही घ्यायची, ठीक आहे? हो भाऊ, येतो ना मी उद्या. ठीक आहे, ये घेऊन याले उद्या पाहू याले आपण. याले ग्लुकोजचे 2-3 सलाईन देऊ, म्हणजे हा टनाटन उड्या मारील मग. बरं, येतो मग. चाल, येतो मग मी. हो ये. पाय सविता, डॉक्टर भाऊच होता तर किती लवकर कामात आला. तरी काकू याले उद्या एकदा दवाखान्यात घेऊन जा. याला औषध गोळ्या देऊन दे जा. हो, त्याला घेऊनच जातो मी याच्या दवाखान्यात. म्हणजे तो 4-5 ग्लुकोजचे इंजेक्शन देईल ना ते, तर मग जरा टनटन होईल. हो बरं काकू, येऊ का मग मी आता? मला जरा घरी कामं राहिले, येतो मी. हो पोरी, ये. आणि चाल, तू झोप रे बाबू, आता आराम कर मस्त. विक्स लाव डोक्याले, आणि मग मी तुला गरम पाण्याचा वापरा करून देतो थोड्यानं, आणि मग जरासं जेवण करजो. हो आजी. ठीक आहे, चल डोळे लावून घे, झोप मग. तर चला मित्रांनो, माये बी लय कामं राहिले, त्यासाठी मला बी लवकर जायला लागेल आता. या पोराच्या नादात मग मला सविताच्या घरी बी जायला लागलं ना, मग डॉक्टरला बोलावं लागलं, त्यामुळे लय टाइमपास झाला. चला, भेटू आपण आता पुढच्या भागात नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं शांताबाईवरचं प्रेम असंच राहू द्या. आणि शांताबाईचे आमचे सगळे व्हिडिओ बघत जा बरं का. आता अजून बी नवीन व्हिडिओ येणार आहेत. आम्हाला जरासा टाइम भेटत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ जरा लेट होतात. पण आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला आता भरपूर नवीन व्हिडिओ येणार आहेत. शांताबाईचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्राला बी पाठवा. बाय.